आहेत. तर जाऊया स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला अंकुश आणि बॉलिंग एंड वरती उपवळी कदमवाडीचा शोएब अख्तर म्हटलं तरी चालेल. तेच तर्रार गोलंदाज महादेव कदम. पहिला निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो महादेव. सामना करेल तो अंकुश. आणि 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावरती खातं उघडतोय जाधववाडी संघ. पुन्हा एकदा महादेव कदम. तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या स्थिर. 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 1. कुठेतरी बांधून ठेवण्यात यश मिळाले अंकुशला. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळायचा होता पण लोअर फुल टॉस झाला. झेल उडला. क्षेत्ररक्षक आहे. चुकीचा अंदाज बांधत क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि 2 धावा घेण्यात यश मिळते अंकुशला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 3. 4 चेंडू नंतर 3 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे महादेव. माही पुन्हा एकदा यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला महादेव यांच्या आपल्याला गोलंदाजीतून आणि त्याला यथेच्छा असा सन्मान दिलाय अंकुश याने आणि 1 धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 4. अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. क्रिकेटचा नियम क्रमांक 22चं उल्लंघन करताना महादेव यांच्या मार्फत पाहायला मिळते वाईट पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 5. 5 चेंडू नंतर धावसंख्या 5. शेवटच्या चेंडूवरती फटका लगावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी महादेव यांच्याकडून चुकी होते. धावचित करण्याचा प्रयत्न सक्सेस झाला असता पण कुठेतरी महादेव यांच्याकडे चेंडू गॅदर झाला नाही आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 7. पहिलं षटक हाताळत असताना महादेव यांच्या गोलंदाजीतून 7 धावा खर्च झाल्या. महादेव यांची जागा भरून काढण्यास गोलंदाजी मार्क वरती आलाय तो कदमवाडी उपवळ संघाचा तुषार. अतिशय नपितोली गोलंदाजी महादेव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 7 धावा. पहिलं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या. लोअर फुल टॉस होता पण त्याचा पुरेपूर उपयोग करता आला नाही आणि कुठेतरी यष्टी रक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाकडे गॅदर होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालं अंकुशला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो तुषार. सामना करतोय अंकुश. कशा प्रकारे चेंडू हाताळणार तुषार. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नमुना. परफेक्ट टप्प्यावरती चेंडू टाकत असताना तुषार जोपर्यंत चेंडू गॅदर होईपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून थ्रो होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 11. 2 चेंडू नंतर धावसंख्या होती 11. पुन्हा एकदा तुषार
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी तुषार यांच्या मार्फत पाहायला मिळते, पण कुठेतरी शरीराचा वेध घेऊन चेंडू बाजूला जातो आणि एक धाव घेण्यात यश मिळतंय अंकुशला. स्ट्रायकिंग एंडवरती गेलाय तो महेश. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार. चौथा चेंडू घेऊन येतो, सामना करतो महेश. लोअर फुल टॉस, बॅट खालचा बॉल होता, उचललाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या होईल ती 18. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 5वा चेंडू घेऊन येते. डेड बॉलची सांगता होते. धन्यवाद सर. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. धन्यवाद सर. सॉरी, डॉट बॉल आहे. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. माफी असावी. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. पुन्हा एकदा तुषार. काय भेदक मारा पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता आणि धावसंख्या स्थिर राहते. धावसंख्या येते 18. दुसरं षटक हाताळत असताना तुषार यांच्या गोलंदाजीतून 11 धावा खर्च केला तुषारने. आणि अंकुश आणि महेश यांचा कुठेतरी विचार असेल की आपल्या संघासाठी एक बलाढ्य असं ध्येय उभा करायचं आहे. कुठेतरी एका ठराविक उंचीवरती आपल्या संघाला नेऊन ठेवायचंय. मोठं असं धावांचं धावफलक उभं करायचंय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात विजय भाऊ, मॅन फ्रॉम पवळ कदमवाडी. 40+ हा खेळाडू, एक लेजेंडरी खेळाडू आपल्या संघासाठी वेळ देत असताना. फुल टॉस चेंडू, महादेव आहेत चेंडू खाली आणि उत्कृष्ट असा झेल. 100 कॅच. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 100% देत असताना महादेव कदम, माही महाकाल, मॅन फ्रॉम पवळ कदमवाडी. आणि अंकुशला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलं विजय कदम यांनी. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आले. पहिल्याच चेंडूवरती अंकुशला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलं. अंकुशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय संदीप. संदीप याच्या बॅटमधून फटका आला. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 20. 2 चेंडू आणि ती धावसंख्या 20. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत विजय भाऊ. सामना करतोय संदीप. रोहित शर्माचा डायहार्ट फॅन दिसतोय कारण जर्सीवरती आपल्याला 45 नंबर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संदीप यांचा प्रयत्न होता पण कुठेतरी महादेव यांच्याकडून झेल घेताना चुकी होते आणि झेल सुटतोय. तत्पर 2 धावा घेण्यात यश मिळालं संदीपला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. खूप अंतर कापत महादेव यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी झेल हातात बसला नाही. चेंडू फसला आणि चेंडूने उसळी घेत
संदीपच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्या होईल ती 28. 4 चेंडू नंतर धावसंख्या 28. येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळणार विजय आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती असताना पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा संधी होती झेलबाद करण्याची, पण कुठेतरी महादेव यांच्याकडून चुकी झाली आणि त्या चुकीचा पुरेपूर आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. संदीप पुन्हा एकदा संदीपच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 34. 5 चेंडू नंतर 34 धावा. कुठेतरी महागात पडतोय का संदीपचा झेल. कारण विचार करायचा झाला तर संदीपने झेल सोडल्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत आणि त्याचा खामियाजा भुगतावा लागेल उत्तर कदमवाडी संघाला. शेवटचा चेंडू सामना करतो संदीप. विजूभाऊ यांनी चेंडू पेटवला. क्षेत्ररक्षक आहे पण कुठेतरी चुकी होते. प्रॉपर चेंडूवरती लक्ष नसल्यामुळे कुठेतरी झेल सुटला. कारण हा झेल महत्वाचा होता. संदीपचा झेल जर झाला असता तर कुठेतरी कमबॅक करता आला असता सामन्यामध्ये आणि षटकांच्या हाती धावसंख्या होती ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाधववाडी संघाचं धावसंख्या आहे ती 35. 1 बाद 35. शेवटचं षटक कोण हाताळणार, कोणाला द्यायची संधी याचाच विचार चालू आहे. महादेव कदम माही महाकाल मॅन फ्रॉम उत्तर कदमवाडी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असताना आपल्या गावच्या संघासाठी आणि तसंच मुंबई पोलीस साठी लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील महादेव कदम. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात आपल्याला महादेव यांची साथ देत असताना प्रथमतः पहिले ओपनिंग जोडी होती महादेव आणि अनिल यांची. कुठेतरी त्यामध्ये फेरबदल करताना आता ओपनिंग जोडी महादेव आणि तुषार अशी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो अनिल धुमाळ मॅन फ्रॉम उपळे कदमवाडी दोस्ती 11 या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती खरपोस असा समाचार घेतलाय तो अनिल धुमाळ याचा आणि चेंडू जातोय 3rd टियर वरती. सी रेषा पार षटकार. धावा आल्यात 6. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्या होती ती 41. महादेव कदम यांना कुठेतरी स्वतःवरती नाराज असतील कारण ज्यावेळेस संदीप याचा झेल उडला होता तो महादेव कदम यांच्याकडून सुटला. झेलबाद करण्यात अपयश मिळालं. त्याचीच भरपाई करताना संदीप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संदीप याचा प्रयत्न फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरतोय संदीपचा आणि 2 धावा घेण्यात यश मिळते. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 43. 2 चेंडू नंतर 43 धावा. कुठेतरी महादेव यांनी पहिलं षटक हाताळताना 7 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसरं षटक हाताळताना तुषारने 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा अनिल यांच्या चेंडूवरती संदीपने लावलाय 2nd टियर वरती खणखणीत षटकार. 6 धावा ऍड होतील धावफलकावरती. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 48 धावा. 49 धावा. 3 चेंडू नंतर 49. अजूनही निर्णायक षटकातील 3 चेंडू शिल्लक. शेवटच्या 3 चेंडूवरती काय करणार कारण या आधीच्या बॉलवरती संदीप यांनी स्ट्रोक खेळला होता. 1 धाव होत होती पण महेश यांनी कॉल दिला दुसरी धाव. तुला स्ट्राईकला यायचंय आणि तुला कमाल करायचे धमाल करायचे आणि त्याच पद्धतीने कमाल आणि धमाल आपल्याला या मैदानात पाहायला मिळते संदीपच्या बॅट मधून. काय उत्कृष्ट अशी फलंदाजी. षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 55. शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडूत काय करणार संदीप की अनिल, अनिल की संदीप, कुणाचं पारडं जड होणार जाऊया मैदानात पाहूया.
कुठेतरी महादेव यांनी अनिल यांना कान मंत्र दिलाय. टप्पा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि महादेव यांचा कान मंत्राचा कुठेतरी उपयोग केलाय अनिल यांनी आणि निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती कोण हवी होणार, संदीप की अनिल, अनिल की संदीप. शेवटचा चेंडू स्लॉग ओव्हर मधला निर्णायक षटक. शेवटचा चेंडू सामना करतोय संदीप. पुन्हा एकदा संदीप याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आहे, बॉल डेड झालाय. निर्धाव चेंडूची सांगता अनिल यांच्याकडून. जसं संदीप यांनी लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते, तदनंतर अनिल यांनी कमबॅक करत दोन्ही चेंडू निर्धाव केले आणि धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 55. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 56 धावांची गरज असेल दोस्ती 11 पवळे कदमवाडी या संघाला. तर जाधववाडी या संघाने भलं मोठं असं 55 धावांचं 56 धावांचं ध्येय समोर ठेवलंय दोस्ती 11 उपवळे कदमवाडी या संघासमोर. पाहूया कदमवाडी संघासाठी ओपनिंग पेअर कोण असेल. जाधववाडी संघाला विनंती असेल आपण वेळ घालवायचा नाही, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, कारण आपणास भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपल्याला जर क्वालिटी क्रिकेट खेळायचं असेल, 4-4 ओव्हर्सचं क्रिकेट जर खेळायचं असेल तर कुठेतरी आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि कुठेतरी वेळ वाचवून आयोजकांना आपण मदत केली पाहिजे. कारण जर आपणास 4 ओव्हरचं चांगलं आणि क्वालिटी क्रिकेट जर पाहायला मिळत असेल तर हक्काचं व्यासपीठ म्हणलं तर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा हमखास याकडे आपल्या नजरा राहतील. तर यानंतर होणारा सामना मी विनंती करेन श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडवी आणि श्री 11 पाडवेवाडी दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांचे संघनायक आपण यायचंय. स्टेजवरती आपली वाट पाहिली जाते टॉससाठी. इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस होणार होता, कुठेतरी पहिली ओव्हर संपल्यानंतर आपला टॉस घेतला जाईल. आपण दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, आयोजकांनी आपल्याला कॉल दिलाय श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडवी विरुद्ध श्री 11 पाडवेवाडी दोन्ही संघांच्या संघनायक आपण यायचंय. आपली टॉस साठी वाट पाहिली जाते आयोजकांकडून. आपणास विनंती असेल आपण मैदानामध्ये कुठेही असाल तर आपण समालोचन कक्षाला रिपोर्टिंग करायचं आहे. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडवी या संघाचा संघनायक आणि आमच्या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे एक पदाधिकारी अजित पाटील आपण तर चेतन पाटील मी आपणास विनंती करेन की संजय जाधव यांच्या हस्ते या होणाऱ्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे.
तर जाऊया मैदानात. आपल्या समोर सामना रंगतो तो दोस्ती 11 उपळ कदमवाडी विरुद्ध माऊली तालीम स्पोर्ट्स जाधववाडी. तर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. तर आपला निर्णय कळवायचा आहे त्वरित. पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. तुषार नॉन स्ट्रायकिंग एंड वरती महाकाल माही महादेव मॅन फ्रॉम उपवळे कदमवाडी. पहिला अतिरिक्त चेंडू धावसंख्या 1 ने वाढते. बॉलिंग एंड वरती संदीप. पुन्हा एकदा दुसरा चेंडू तुषारच्या बॅट मधून आलाय. समालोचन कक्षाच्या मानवंदना देत समालोचन कक्षाला मानवंदना देत चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6. एक चेंडू नंतर धावसंख्या होती ती 7. ज्याप्रमाणे संदीप बॅटिंग करत होता ताबडतोड धडाकेबाज, त्याचप्रमाणे आपल्याला तुषारच्या बॅट मधून खेळी पाहायला मिळते. आणि कुठेतरी आपल्या संघासाठी 100% देत असताना तुषार आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू अतिरिक्त झाला. दुसरा चेंडू फेस करत असताना दुसऱ्या चेंडूवरती फुलर लेनच्या चेंडूवरती षटकार आला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप सामना करतो तो तुषार. पुन्हा एकदा तुषारचा प्रयत्न होता फटका लगावण्याचा, पण कुठेतरी बॅटचं एलिव्हेशन गिरकी बॅटची कमी पडली आणि चेंडू गॅदर होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालं. तुषारला धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 9. 2 चेंडू नंतर 9 धावा. पहिलं षटक हाताळत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो संदीप. आणि कॉट बिहाइंड द विकेट. झेल बाद केलाय तर तुषारला आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय तुषार. आणि तुषारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय अनिल धुमाळ. शेवटचं षटक हाताळत असताना शेवटच्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता केली. त्या अगोदर संदीपने त्यांचा खरपूस समाचार घेतला होता. 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार. सॉरी, अनिल गायकवाड मैदानात आलाय तुषारची जागा भरून काढण्यासाठी. याआधी पाहायला गेलं ना सर, तुषार या संघामध्ये सामील होण्या अगोदर अनिल आणि महादेव कदम ओपनिंग पेअर साठी असायचे. तदनंतर तुषारने संघामध्ये एंट्री घेतल्यानंतर कुठेतरी फेरबदल झाला आणि तुषारला संधी मिळाली ओपनिंग करण्याची. काय बॉल होता, यॉर्कर पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूला सन्मान देताना पाहायला मिळाला अनिल आणि 1 धाव घेण्यात यश मिळाला अनिलला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. 4 चेंडू नंतर 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला माही माही जसं म्हटलं, जसं मी नाव घेतलं माही, तसं माहीच्या बॅट मधून आला एक खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होते ती 16. 5 चेंडू नंतर 16. ज्याप्रमाणे संदीपची खेळी चालली होती तसंच आता दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाचा माही. मी फक्त माही म्हणावं आणि तदनंतर पहिला चेंडू खेळत असताना माहीच्या बॅट मधून षटकार आला. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. महादेव माही महाकाल 32 शिराळ्याचा बाहुबली, एक ऑलराऊंडर खेळाडू. 32 शिराळा वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन साठी खेळत असताना लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर महादेव कदम यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. त्यांचे मित्र पोलीस खात्यातील त्यांचे मित्र उमेश घाटगे यांच्याकडून. पुन्हा एकदा माईची बॅट बोलली आणि शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होती ती 22. पहिला षटकाचा खरपूस असा समाचार घेतलाय महादेव आणि तुषार यांच्या मार्फत पाहायला मिळालं.
तुषारने खेळी करत असताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला. पुन्हा एकदा माही यांच्या बॅटमधून लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार. आणि बॉलिंग ट्रॅकवरती बदल होताना संदीपची जागा भरून काढण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती आलाय तो प्रदीप. प्रदीपचा सामना करेल तो अनिल गायकवाड. अनिलच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर होईपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालं. अनिलने सेन्सिबल क्रिकेटचा आपल्याला इथे नमुना दाखवला. कारण कुठेतरी महादेवची बॅट बोलते, महादेवची बॅट चालते, कुठेतरी महादेव स्ट्रायकिंग वरती आला पाहिजे. आणि त्याचाच विचार करायचा झाला तर एक धाव घेऊन महादेवला स्ट्राईक वरती आणलंय. आणि जसा महादेवला आणला चेंडू लॉब झालाय. अतिशय महत्वाचा झेल ठरेल हा, पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. तत्पर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालं महादेवला. महादेवच्या हृदयामध्ये दडदड वाढली असेल कारण चेंडू लॉब झाला होता, कुठेतरी चुकी झाली. आणि हा जर झेल झाला असताना तर पूर्णपणे मॅच कुठेतरी एक 50% मॅच जाधववाडी या संघाकडे झुकली असती. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते कारण अतिशय महत्वाचा हा झेल होता. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला महादेव एका धोक्यातून बाहेर आलाय. झेल उडला होता, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. पुन्हा एकदा प्रदीप यांच्या गोलंदाजीतून निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू नंतर धावसंख्या येते स्थिर 25 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अतिरिक्त चेंडू. नियम क्रमांक 22 वाईटचा इशारा करताना आपल्याला आजचे पंच विनोद भगत सर. पुन्हा एकदा माही मार रहा है पण कुठेतरी स्ट्रोक फसला आणि चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 27. प्रदीप यांचा विचार करायचा झाला तर अतिशय तुल्यबळ असं त्यांनी षटक हाताळलंय. कारण दुसरं षटक हाताळत असताना 3-4 धावा खर्च करून क्षेत्ररक्षक आहे. अनिल यांचा कॉल होता, दुसरीचा प्रयत्न करूया पण महादेव यांनी कॉल दिला नाही. काही गरज नाहीये. कुठेतरी आपल्याला विकेट्स ठेवून कुठेतरी विचार करून आपल्याला खेळी करावी लागेल. आणि तसंच खेळी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानात महादेव आणि अनिल यांच्या मार्फत. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. तो क्षेत्ररक्षक ज्याने महादेव कदम यांचा झेल सोडला होता. आणि चौकार सीमारेषा पार. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावा आल्या 4. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. येणारे 12 चेंडू 24 धावा. सरासरी 12च्या रन रेटने धावा करायच्या. येणारे 2 षटकांमध्ये येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. उपवळे कदमवाडी दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. महादेव माही स्ट्रायकिंग एंड वरती गेलाय. आणि बॉलिंग एंड वरती आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतो सूरज जाधववाडी संघाकडून. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. झेल झाला होता. गॉड बिहाइंड द विकेटची संधी नामी संधी आली होती अंकुश यांच्याकडे पण कुठेतरी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 33 धावा.
किती संधी द्यायच्या, कारण कुठेतरी क्षेत्ररक्षक चांगलं झालं पाहिजे. पुन्हा एकदा माही यांचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. माही कुठेतरी फसतोय, एलिव्हेशन कमी पडते की टप्पा बॅट हुकते कुठेतरी, आणि निर्धाव चेंडूची सांगता करतो तो सूरज. कुठेतरी आकडून ठेवले, जकडून ठेवले माहीला सूरजने, कारण याआधी खेळत असताना संदीप यांचा खरपूस समाचार घेतला होता. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार माहीच्या बॅटमधून आले होते. महादेव 9 चेंडू 23 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती माहीने प्रयत्न केलाय, फटका लगावलाय क्षेत्ररक्षकाकडून, पुन्हा चुकी होते आणि एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश मिळाले माहीला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 35. येणारे 8 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते महादेव आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला सूरज. अतिशय चांगलं षटक हाताळलंय सूरजने, कुठेतरी जखडून ठेवलंय, माहीला बांधून ठेवलंय. सूरजचा प्रयत्न राहील. शेवटचे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्याचा. पुन्हा एकदा माहीचा झेल उडलाय. यष्टीरक्षकाने पुरेपूर प्रयत्न, 100% प्रयत्न केला, पण कुठेतरी चेंडू शरीरापासून लांब राहतो आणि चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 36. येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज. सूरज यांचा विचार करायचा झाला तर 4 धावा खर्च केला 5 चेंडू मध्ये. कुठेतरी माहीला बांधून ठेवले, जकडून ठेवले. माहीला कोणत्याही प्रकारचा, महादेवला कोणत्याही प्रकारचा चान्स दिला नाहीये मोठे फटके खेळण्याचा. आणि अशाच प्रयत्नांमध्ये शेवटचा चेंडू हाताळण्याचा मनसुबा राहील सूरजचा. येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती माही. पुन्हा एकदा माहीचा झेल उडला होता, पण क्षेत्ररक्षकाची उंची पुरली नाही. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू जातोय आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 37. येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज. आणि स्ट्रायकिंग एंडवरती माहीने विचार केला होता की मी राहणार, मी करणार, मी करून दाखवणार. आणि त्याच रीतीने, त्याच दृष्टिकोनाने वाटचाल करताना पाहायला मिळतो महादेव. 6 चेंडू 19. 19. तर पाहायला गेलं महादेव कदम यांचे मित्र उमेश घाटगे सरकार यांच्याकडून त्यांच्यावरती 501 रुपयाचं पारितोषिक लागले. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले माही यांच्या बॅटमधून तर रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक महादेव यांच्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचा निर्णायक आणि स्लॉगवरचं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. सामना करतोय माही. कशा रीतीने ध्येयाच्या पार जायचं माही विचार करतोय, कारण 6 चेंडूवरती 19 धावांची गरज. चांगला चेंडू, स्वप्नीलचा झेल उडलाय, पण यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकी होते आणि चेंडू कॅच घेतला, पण यष्टीरक्षक स्वतः त्या झेलासोबत
गोशांकित क्षेत्रात गेला, त्यामुळे एक धाव घेण्या धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 38. येणारे 5 चेंडू 18 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आहे माही, महाकाल, महादेव. मॅन फ्रॉम दोस्ती 11 पवळे कदमवाडी संघाकडून खेळत असताना बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. चांगला चेंडू हाताळला होता स्वप्नीलने, झेल उडला होता, पण कुठेतरी या वाऱ्याचा या हवेचा बेनिफिट मिळत असताना महादेवला. पुन्हा एकदा महादेवने प्रयत्न केला, स्ट्राईक वरती राहण्याचा मनसुबा दाखवलाय. अनिलने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी महादेव म्हटलं थांब, माझ्यात ती ताकद आहे, माझ्या मनकटात ती पॉवर आहे आणि मी ते करून दाखवीन. 4 चेंडू 18. काय करणार माही? स्ट्राईक वरती पाहायला मिळते. आणि माहीच्या बॅट मधून आलाय लॉंग ऑफच्या दिशेने षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 44 धावा. येणारे 3 चेंडू 12 धावांची गरज. 2 मोठे फटके आणि सामना समाप्त होईल. का स्वप्नील आपला गोलंदाजी. 44. पुन्हा आलाय माईच्या बॅट मधून 30 पार षटकार. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज. काय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महादेव कदम माही मैदानात. माही मार रहा है. जसं आपण पाहिलं शेवटचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू वरती 6 धावांची गरज. उमेश घाडगे सरकार यांच्या खिशातून 501 रुपयाची नोट दिल्ली होणार का? लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार येणार का माही यांच्या बॅट मधून? बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. स्वप्नीलला काहीतरी कान मंत्र दिलाय, कुठेतरी त्याच्या मनोबल वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचे साथीदार. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणार का स्वप्नील? जसं म्हटलं होतं आणि तसंच घडलं. कान मंत्राचा कुठेतरी उपयोग झाला आणि 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. कुठे सामना होता आणि कुठे नेऊन ठेवला स्वप्नीलने, कारण हा 1 चेंडू डॉट घालवण्याची अतोनात गरज होती. कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं महादेवला आणि तसंच पायबंदी घालताना पाहायला मिळतो स्वप्नील. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती 6 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम राहणार आहे. शेवटच्या चेंडूवरती महादेवचा प्रयत्न होता, पण कुठेतरी फसलाय. स्वतःवरती विश्वास दाखवला होता, तो प्रयत्न त्यांनी सुद्धा केला होता. 100% महादेवने दिलं. 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार, मोठे फटके लगावले होते,